विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण लातूर पोलीस आज म्हणजेच 22 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्तेची संपूर्ण स्पष्टीकरणे सहज आणि सोप्या भाषेमध्ये लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पोलीस भरती पेपर लातूर जिल्हा 22 सप्टेंबर 2021 रोजी झालेला पेपर आणि या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्तेची सर्व स्पष्टीकरणे सहज आणि सोप्या भाषेमध्ये. अनेक विद्यार्थ्यांचा सूर असा होता की लातूरचा पेपर अवघड आहे, म्हणजे लातूरचा पेपर खूपच हार्ड आला होता. तर खरोखरच पेपर हार्ड होता का, किंवा हे प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायला पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी लातूरच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची एक माहिती या ठिकाणी आपण शेअर करतोय. ती म्हणजे जीनियस मॅथ पब्लिकेशनचं मॅथ्स अँड ट्रिक नावाचं पुस्तक पब्लिश झालेलं असून आपण या चॅनलवर पाहिलेल्या वेगवेगळ्या ट्रिक्स, मग त्या संख्याज्ञान असतील, भूमिती असतील, बीजगणित असेल किंवा गणितशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारच्या ट्रिक्स मॅथ्स अँड ट्रिक या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आणि विशेषतः जीनियस मॅथ पब्लिकेशन या पुस्तकाद्वारे बेसिक टू MPSC, म्हणजे तुम्ही बेसिकपासून कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल अगदी MPSC पर्यंत, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त असं पुस्तक असून या पुस्तकामध्ये स्पर्धा परीक्षेला फेस करण्यासाठी गणिताची सर्व प्रकारची प्रश्न सोडवून दिलेली आहेत. विशेषतः MPSCने आत्तापर्यंत आयोजित केलेल्या सर्व पेपरचे स्पष्टीकरण, 2013 पासून MPSC पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पेपर स्पष्टीकरणे, लिपिक, टंकलेखक MPSCद्वारे, म्हणजे MPSCने जेवढे पेपर घेतलेले आहेत सर्व पेपरचे स्पष्टीकरण तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतील. जर तुम्ही लातूरमध्ये राहत असाल तर लातूरमध्ये हे पुस्तक उदय बुक स्टॉलला उपलब्ध आहे. उदय बुक सेंटर लातूर. जर तुम्ही औरंगाबादमध्ये राहत असाल तर उमदे बुक स्टॉल किंवा उमदे बुक सेलर्स या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर जर उस्मानाबादमध्ये राहत असाल तर समाधान बुक डेपो व साई प्रसाद पुस्तकालय. कोल्हापूरला जर आपण राहत असाल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तर विजयश्री बुक डेपो. त्याचबरोबर इतरही महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये लवकरच हे पुस्तक उपलब्ध होणार आहेत. तुमच्या ओळखीचा कोणीही दुकानदार असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही हे पुस्तक उपलब्ध करायला लावू शकतात. जर हे पुस्तक तुम्ही खेडेगावामध्ये राहत असाल आणि तुम्हाला घरपोच हवं असेल तर एकूण 384 पेजेसचं हे पुस्तक असून या पुस्तकामध्ये काय आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि हे पुस्तक तुम्हाला घरपोच 250 रुपयेमध्ये घरपोच तुम्हाला मिळू शकतं. कोणतीही स्पर्धा परीक्षा देणार असाल तर या पुस्तकाचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. तर या पुस्तकाची मागणी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात 8856 046 142 या व्हॉट्सअप नंबरवर जर तुम्ही संपर्क साधलात तर 250 रुपयेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही खेडेगावामध्ये तुम्हाला हे पुस्तक घरपोच पोस्टाने मिळेल. आणि तुम्ही जर लातूर, औरंगाबाद, उस्मानाबाद किंवा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला हे पुस्तक उद्याच उपलब्ध होऊ शकतं. तर सर्वांना सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. फक्त या पुस्तकामध्ये कोणते चॅप्टर इन्क्लूड केलेत हे आपण पाहूयात आणि त्यानंतर आपण स्पष्टीकरण लातूर पोलीस भरती पाहणार आहोत. तर या ठिकाणी जर आपण चॅप्टरची नावं पाहिली तर स्पर्धा परीक्षेला असणारी सर्व चॅप्टर्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. जास्त वेळ घेणार नाही आपला, कारण महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही गेल्या 2 ते 3 वर्षापासून हे चॅनल पाहत आहात,
तर या चॅनलच्या सर्व ट्रिक्स या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तर पहा, संख्याज्ञान, विभाज्यता, संख्यावरील क्रिया, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, सरासरी, घातांक, लसावी मसावी, परिमाणे, गुणोत्तर, प्रमाण आणि चलन, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सूट, कमिशन, रिबीट, बैजिक राशी, वर्ग समीकरणे आणि नित्य समानता. म्हणजे हे सर्व स्पर्धा परीक्षेची महत्त्वाची चॅप्टर्स आहेत. त्याचबरोबर बैजिक राशीचा भागाकार, आपण हा स्पेशल चॅप्टर दिलेला आहे. भागाकार म्हणजे बहुपदीला भागल्यानंतर बाकी किती उरते वगैरे यासारखे प्रश्न यामध्ये आहेत. भूमितीच्या सुद्धा मूलभूत संकल्पना दिलेल्या आहेत. चौकोनाचे सर्व प्रकार, यामध्ये भाग 1 आणि भाग 2, बहुभुज आकृती, त्रिकोण रचना, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, परिमिती, गुणधर्म, वर्तुळ, पृष्ठफळ, घनफळ, सांख्यिकी, यामध्ये मध्य, मध्यक आणि बहुलक या संबंधीची माहिती आहे. त्याचबरोबर जर तुम्ही MPC देत असाल तर परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे. संभाव्यता, त्रिकोणमिती, अंकगणित श्रेणी आणि भूमितीय श्रेणी, अंतर, वेळ, वेग, रेल्वेची प्रश्न, घड्याळ, दिनदर्शिका, बोट, नदी, काळ आणि हौद यावरील उदाहरणे, भागीदारी हा सेपरेट चॅप्टर दिला आहे आपण, आणि वयवारी. तर तुम्हाला लक्षात आले असेल या पुस्तकाची व्याप्ती काय आहे आणि या चॅप्टरनुसार MPSC परीक्षेमध्ये विचारलेले सर्व गणिताची स्पष्टीकरण तुम्हाला या पुस्तकात पाहायला मिळतील. त्याचबरोबर या पुस्तकाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पुस्तक वाचत असताना जर तुम्हाला बोर होत असेल किंवा काही भाग समजत नसेल तर प्रत्येक चॅप्टरसाठी त्याच्यासोबत एक QR कोड दिलेला आहे. जर आपण हा QR कोड सर्च केलात तर डायरेक्ट यूट्यूबवरील हा घटक तुम्ही पाहू शकता. यूट्यूबवरील सर्व चॅप्टर्स आपल्याला पाहायला मिळतील. तर असं हे महत्त्वपूर्ण असं पुस्तक आपण सर्वांनी खरेदी करावं आणि नक्कीच परीक्षेमध्ये यश मिळवावं. तर पाहूयात गणित आणि बुद्धिमत्तेची स्पष्टीकरणे लगेच. तर या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, खालील दिलेल्या संख्या श्रेणीत योग्य पर्याय निवडा. 1, 1, 2, 3, 5, 8, 13, प्रश्नचिन्ह आणि 34. तर नेमकं काय आहे तर ही श्रेणी म्हणजेच क्रमवार संख्या, म्हणजे क्रमवार जे पद आहेत त्यांची बेरीज दिली आहे. म्हणजे 1 आणि 1 2, 1 आणि 2 पुढे 3 आलेला आहे, 2 आणि 3 5, 3 आणि 5 8, 5 आणि 8 13. आता 8 आणि 13 या ठिकाणी येईल 21 आणि पुन्हा 13 आणि 21 होतं 34. म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आहे 21, पर्याय क्रमांक C. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहिल्या 2 शब्दसमूहामध्ये जो संबंध आहे तोच संबंध नंतरच्या शब्दसमूहामध्ये असेल तर आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी यस च्या पुढचा अक्षर म्हणजे R च्या पुढचा अक्षर यस घेतले, ई च्या पाठीमागचा अक्षर डी आहे, एच च्या नंतरचा अक्षर आय, लक्षात घ्या हा क्रम. त्यानंतर सी च्या आधी बी, ए च्या नंतर बी, ई च्या आधी डी आणि टी च्या नंतर यू. म्हणजे या ठिकाणी पहिलं अक्षर प्लस आहे. त्याच पद्धतीने आता या ठिकाणी पहा, आर च्या पुढचा अक्षर या ठिकाणी येणार आहे यस, ओ च्या आधीचा अक्षर यन असेल या ठिकाणी, टी च्या नंतरचा अक्षर यू, सी च्या पूर्वीचा अक्षर येईल या ठिकाणी बी, ओ च्या आधी पी आणि डी च्या ओ च्या नंतरचं पी आणि डी च्या आधी या ठिकाणी असेल सी. म्हणजे शब्द तयार काय होतो पहा, एस एन यू बी पी सी, एस एन यू बी पी सी, पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका संख्येची 33% 0.33 असेल तर ती संख्या कोणती. तर पहा, 33% बरोबर 0.33 म्हणजे आहे त्यालाच आपण 2 अंकानंतर दशांश चिन्ह दिले. मग 100% म्हणजे ती संख्या असेल तर या ठिकाणी 100 लिहून 2 दशांश सोडून जर दशांश दिले या ठिकाणी तर उत्तर येतं 1.
म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. यानंतर पुढचा प्रश्न आहे 92 आणि 70 या संख्येचा लसावी व मसावी शोधा. तर लक्षात घ्या 92 आणि 70 यांच्यामध्ये जर आपण सामायिक शोधला तर तो येतो फक्त 2, म्हणजेच त्यांचा मसावी येतो 2, म्हणजे या ठिकाणी 2 पर्याय मसावी असलेले या ठिकाणी 2 आणि 2 आहे. आता लसावी कसा काढायचा, तर 2 संख्येच्या गुणाकाराला जर आपण मसावीनं भागलं, म्हणजेच 92 गुणिले 70 भागिले मसावी 2 जर केला तर उत्तर येतं 3220 आणि हा असेल आपला लसावी, म्हणजेच 3220 आणि 2 पर्याय सी उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 0.004 0.004 गुणिले 0.5. तर 4 आणि 5चा जर गुणाकार केला तर हा गुणाकार येतो 20 आणि या ठिकाणी हे दशांश चिन्हानंतरचा 1 अंक, दशांश चिन्हानंतरचे 3 अंक, म्हणजे इकडून 4 अंक सोडावे लागतील. 1 2 3 4 आणि दशांश चिन्ह, आणि हा जर पर्याय आपण पाहिला तर पर्याय बी मध्ये तुम्हाला दिसेल. यानंतर पुढील प्रश्न एक्स वर्ग वजा वाय वर्ग दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक वाय आणि छेदामध्ये आहे एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग. तर या ठिकाणी पहा, पहिलं जे पद आहे एक्स वर्ग वजा वाय वर्ग, याबद्दल आपण असं लिहू शकतो एक्स अधिक वाय पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात एक्स वजा वाय, त्यानंतर पुढचा कंस एक्स अधिक वाय जशाला तसा, आणि छेदामध्ये एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग आहे, म्हणजेच एक्स अधिक वाय एका कंसात, दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक वाय. तर हे एक्स अधिक वाय आणि एक्स अधिक वाय कंस कट करता येईल आपल्याला, एक्स अधिक वाय, आणि या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे पहा एक्स वजा वाय, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आणखी एक सर्व विद्यार्थ्यांना सांगणं, म्हणजे तुम्ही जेव्हा PDF पाठवता तुम्हाला स्पष्टीकरणाची अपेक्षा असेल ना, तर PDF ही तुमची क्लिअर असली पाहिजे. PDF जर चांगल्या पद्धतीने असेल तर झेरॉक्स चांगले निघतील आणि चांगल्या पद्धतीने प्रश्न स्पष्टीकरण देता येतो. आता या ठिकाणी जर पाहिलं तर प्रश्नच वाचता येत नाही अशी परिस्थिती आहे. तरीही या ठिकाणी मी नेमका प्रश्न काय आहे तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी पहा 1 2 3 4 आणि 5 या अंकाचा वापर करून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची आहेत आणि या 2 अंकी संख्या किती तयार होतील या पद्धतीचा प्रश्न आहे. आणि कोणताही अंक एकाच संख्येमध्ये 2 वेळेस वापरायचा नाही. तर यासाठी सोपी पद्धत लक्षात ठेवा. 1 2 3 4 जर असा प्रश्न आला आणि 2 अंकी संख्या विचारल्या तर त्यासाठीचं सूत्र तुम्हाला माहित पाहिजे, ते म्हणजे 5p2. तर 5p2 चा विस्तार काय होतो, तर 5 फॅक्टोरियल छेदामध्ये 5 वजा 2 फॅक्टोरियल, म्हणजे थोडक्यात याचं जर कॅल्क्युलेशन लिहिलं तर 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, आणि छेदामध्ये 5 मधून 2 गेले म्हणजे 3 फॅक्टोरियल राहील, म्हणजे या ठिकाणी 3 गुणिले 2 गुणिले 1. तर हे 3 3 कॅन्सल होईल, 2 2 कॅन्सल होईल, 1 1 कॅन्सल होईल, आणि 4 गुणिले 5 म्हणजे 20. तर हा पर्याय बी जो आहे तो या ठिकाणी 20 आहे, हे लक्षात घ्या. यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तुम्हालाच वाचता येणार नाहीत खरं तर, कारण या ठिकाणी मी किमान वाचून सोडवून तरी देऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला अपेक्षा असेलच स्पष्टीकरण मिळावी कोणत्या पेपरची, तर किमान PDF क्लिअर पाठवत चला. यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, छायाचित्रातील मुलीकडे निर्देश करत गणू म्हणाला, हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्या वडिलाचा एकुलता एक मुलगा आहे. माझी आई तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तर मुलीच्या आईचे गणूशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार छायाचित्रकाकडे, म्हणजे जेव्हा एखाद्या फोटोकडे बघत असेल तर ती फोटोतील जी व्यक्ती आहे ती मुलगी असून, समजा या ठिकाणी हा फोटो आहे आणि ही मुलगी आहे, गर्ल या ठिकाणी असं आपण संबोधित करूयात.
तर या ठिकाणी निर्देशित करत तो म्हणतो हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्या वडिलाचा एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे हिच्या आईचा भाऊ, आई आणि तिचा भाऊ जो आहे तो माझ्या आईच्या वडिलाचा एकुलता एक मुलगा, आणि वडिलालाही एकच मुलगी. म्हणजे या ठिकाणी जो मी बोलतोय किंवा जो माझा शब्द आहे त्याची पण आई हीच आहे. त्यानंतर मुलीच्या आईशी गणूची नाते. आता ही मुलगी तिची आई, तर हा जो मी आहे ही माझी पण आई असणार आहे, आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे आई, पर्याय क्रमांक सी. मुलीची आई ही माझी पण आई आहे. यानंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर हे सर्व प्रश्न अगदी MPSC लेवलचे प्रश्न आहेत, लक्षात घ्या. आणि यासारख्या सुद्धा प्रश्नाला आपल्याला फेस करता आलं पाहिजे, कारण स्पर्धा इतकी वाढलेली आहे की त्यांना मेरिट कसं कमी करता येईल यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे आपण सुद्धा त्याच पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी प्रश्न असा आहे पहा, x वजा z याचा अर्थ x आई आहे झेडची, म्हणजे x आई आहे झेडची. त्यानंतर x या ठिकाणी फुलीचं चिन्ह आहे, फुली झेड, याचा अर्थ x वडील आहेत झेडचे, आणि x अधिक झेड याचा अर्थ x मुलगी आहे झेडची. तर दिलेलं विधान आपल्याला दिलेलं आहे m वजा n फुली अधिक या ठिकाणी हे o आहे, हे t आहे, n तुम्हाला दिसत असेल. तर यावरून कोणतं विधान सत्य नाही असं विचारलंय. तर पहिलं विधान आहे m सासू आहे ओची. तर या दिलेल्या सर्व वाक्यावरून आपण माहिती काय लिहू शकतो पहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण विचार केला तर m ही n ची आई आहे, त्याचबरोबर n हा t चा वडील आहे, आणि टी ही ओ ची मुलगी आहे. म्हणजे आपल्याला जर असं या ठिकाणी टी लिहिलं, टी ही मुलगी आहे कुणाची, तर ती ओ ची मुलगी आहे. ओ ची मुलगी टी, आणि टी चे वडील यन आहेत, आणि यन ची आई आहे यम. म्हणजे ही आई, तिचा मुलगा आणि मुलाची ही मुलगी, आणि या ठिकाणी ही जी लेडीज आहे हे दोघ जण म्हणजे पती पत्नी असणार आहेत. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार यम सासू आहे ओची. आता या ठिकाणी ही मुलाची बायको म्हणजे यम ही ओची सासू आहे, पहिलं विधान सत्य आहे. क्यू ही पत्नी आहे यांची, सॉरी ही ओ. या ठिकाणी जर क्यू असेल तर आपण या ठिकाणी क्यू करूयात सर्वच. तर या ठिकाणी क्यू ही पत्नी आहे यांची, क्यू यांची पत्नी आहे हे पण बरोबर आहे. क्यू मुलगी आहे यमची, क्यू ही यमची मुलगी नाही तर ही सून आहे, लक्षात घ्या, म्हणून हे चुकीचं विधान आहे. आणि टी मुलगी आहे क्यूची, टी ऑलरेडी मुलगी आहेच, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढचा प्रश्न आहे डेटा ॲनालिसिस. तर या ठिकाणी एका चौकोनी टेबलाच्या भोवती 2 मुले व 2 मुली बसलेले आहेत. ते उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत. तर या ठिकाणी जर आपण एक टेबल काढला तर हा टेबल आहे समजूयात. वरची दिशा उत्तर, खालची दक्षिण, या ठिकाणी ही पूर्व आणि ही पश्चिम. तर दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय सांगितले पहा, कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. म्हणजे पूर्वेकडे कोणत्याही मुलीचं तोंड नाही, याचाच अर्थ पूर्वेकडे मग या ठिकाणी कोण असेल तर बॉय असेल, याचं तोंड पूर्वेकडे असेल. त्यानंतर विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकाच्या विरुद्ध दिशेला बसलेत. म्हणजे हा जर बॉय असेल तर या ठिकाणी गर्ल असेल, तिचं तोंड इकडं असणार आहे पश्चिमेकडे, आणि याचं तोंड तिकडं पूर्वेकडे. त्यानंतर एका मुलीचे तोंड दक्षिण दिशेला आहे. आता एका मुलीचं तोंड दक्षिण दिशेला जर असेल
एका मुलाचे तोंड आहे, एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला, म्हणजे या ठिकाणी हा बॉय असेल आणि त्याचं तोंड दक्षिण दिशेला असेल, तर या ठिकाणी गर्ल 100%. तर दिलेल्या माहितीनुसार मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसले आहेत, तर आता ही मुलगी जी आहे तिचं तोंड पश्चिमेला आहे आणि या मुलीचं तोंड उत्तरेला आहे, म्हणजे पश्चिम उत्तर. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर पश्चिम दिलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. यानंतर पुढील प्रश्न आहे, हॉकीचा सामना पाहण्यास 8 मित्र एका रांगेत पुढील प्रमाणे बसलेले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून त्याच्या उजवीकडे कोणीही नाही, म्हणजे अशोकच्या उजवीकडे कोण आहे, भारत. पहा या ठिकाणी जर आपण रचना केली, हा अशोक आहे, तर अशोकच्या उजवीकडे भारत म्हणजे या ठिकाणी बी, आणि त्याच्या इकडं कोणच नाही हे लक्षात घ्या, मांडणीवरून तुम्हाला लक्षात येईलच. त्यानंतर आपल्याला दिलेल्या माहितीनुसार इला व गणेश यांच्यामध्ये फरा आहे. आता इला आणि गणेश कुठे माहिती नाही, पण त्यांच्यामध्ये फरा आहे एवढं निश्चित आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे, म्हणजे या ठिकाणी कुठेही गणेश असला तर गणेशच्या इकडूनच पुन्हा फरा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण हुसेन घेतला, हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश, हा जी गणेश. आता आपल्याला इला आणि गणेशच्या मध्ये फरा सांगितलाय, म्हणजे या ठिकाणी फरा आणि या ठिकाणी असेल मग इला. इला ही धनराजच्या शेजारी आहे. आता ही इला धनराजच्या शेजारी असेल तर या ठिकाणी धनराज असेल, आणि चंद्रिका कडेला आहे. आता चंद्रिका बीच्या तर इकडे कुणीच नाही म्हणून सांगितलं होतं, म्हणजे चंद्रिका या कडेला असेल. तर दिलेल्या माहितीनुसार अशोक आणि गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत, तर गणेश आणि अशोक यांच्यामध्ये फरा, इला आणि धनराज हे 3 व्यक्ती आहेत, म्हणजे उत्तर आहे पर्याय सी. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा. 5, 15, 60, 6 प्रश्नचिन्ह 120, 7, 35, 210. तर या ठिकाणी काय केले पहा, 5 मधून 1 कमी करून हे या ठिकाणी 4 लिहूयात, 6 मधून 1 कमी करून 5 लिहूयात, आणि 7 मधून 1 कमी करून 6 लिहूयात. तर 4 आणि 15चा गुणाकार या ठिकाणी येतो 60, 5 या ठिकाणी 6 आणि 35चा गुणाकार येतो 210. तर आता 5 आणि कोणत्या संख्येचा गुणाकार 124 येईल, तर या ठिकाणी येईल 20. 24 आणि 5चा गुणाकार येतो 120, म्हणजे उत्तर आहे पर्याय डी. यानंतर पुढील प्रश्न, आणखी एक या ठिकाणी सांगायचं म्हणजे यापूर्वी आपण एक रत्नागिरीचा पेपर दिला होता पहा, रत्नागिरी. तर रत्नागिरीचा पेपर लातूरपेक्षा अवघड रत्नागिरीचा पेपर होता, आणि जर तो तुम्हाला पेपर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर आपण रत्नागिरीचा पेपर सुद्धा स्पष्टीकरण सह दिलेला आहे. त्याचबरोबर सांगलीचा पेपर दिलेला आहे स्पष्टीकरण सह, मुंबईचा आहे, कोल्हापूर बॅट्समॅनचा आहे, म्हणजे जवळपास 6 ते 7 जिल्ह्याचे पेपर तुम्हाला या चॅनलवर स्पष्टीकरण सह दिलेले आहेत. आणि आतापर्यंत माझ्या माहितीस्तव रत्नागिरीचा सगळ्यात अवघड होता, त्याच्या खालोखाल लातूर, आणि आज झालेला उस्मानाबादचा सुद्धा तेवढाच अवघड आहे, किंवा म्हणजे काठिण्य पातळी समान आहे अवघड म्हणण्यापेक्षा. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, 2/5 म्हणजे किती टक्के, तर 2/5 म्हणजे किती टक्के, याला फक्त 100 न गुणा, उत्तर मिळेल तुम्हाला 40%, पर्याय सी. त्यानंतर या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न आहे, 47.7 भागिले 1000. आता 1000 न भागायचं म्हणजे दशांश चिन्ह डावीकडे 3 घर सरकवायचं, म्हणजे या ठिकाणी 0.04707, पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील बरेच काही सोपे प्रश्न आहेत पहा. या ठिकाणी हे 6, 8 आणि 14 म्हणजे वरच्या 2 अंकाची बेरीज खाली लिहिली आहे, 60, 112. तर या ठिकाणी उत्तर येणार आहे 172. पुढे या ठिकाणी 5, 7, 12 दिलेलंच आहे ऑलरेडी, म्हणजे आपल्याला या ठिकाणी शोधायचं होतं, तर उत्तर आहे 172, पर्याय क्रमांक 1.
त्यानंतर पुढे अतिशय सोपी अपूर्णांकाची बेरीज आहे 1/2 अधिक 2/3. तर याचं उत्तर येतं तिरकस गुणाकार केला तर 3 1 3 2 2 4 3 आणि 4 7/6. यानंतर पुढचा प्रश्न 2चा 5वा घातांक गुणिले 2चा 4था घातांक छेदामध्ये 2चा 3रा. तर या दोन घातांक पाया समान आहे, घातांकाची बेरीज होईल म्हणजे 2चा 9वा छेदामध्ये 2चा 3रा. या ठिकाणी भागाकार असल्यामुळे 9 मधून 3 गेले तर 2चा 6वा उत्तर येईल. 2चा 6वा पर्याय 2 मध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. यानंतर पुढे आहे बुद्धिमत्तेशी संबंधित BFJN. तर पुढे काय, तर पहा बीचा अनुक्रमांक अल्फाबेटमध्ये 2 आहे, Fचा 6, Jचा 10, Nचा 14. म्हणजे 4 न हे वाढत गेलेलं आहे. तर या ठिकाणी येईल आता R, कारण Rचा नंबर आहे 18 आणि खाली संख्या 4 8 12 16 म्हणजे 20. तर उत्तर असेल आपलं R/20 पर्याय B. यानंतर पुढचा प्रश्न आहे 200 मीटर लांबीच्या आगगाडीस 72 किलोमीटर वेगाने एक पूल ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो, तर त्या पुलाची लांबी किती असेल. तर तुम्हाला या ठिकाणी सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. डायरेक्ट जर सोडवायचं तर एका ओळीमध्ये असं सोडवता येईल. 1 मिनिट म्हणजे 60 बरोबर 18/5 गुणिले रेल्वेची लांबी दिली आहे आपल्याला M 200, पुलाची लांबी आपण M मानूयात आणि छेदामध्ये वेग 72. तर 18 1 18 18 चौक 72. या 5 आणि 4चा गुणाकार करा, 4 पंचे 20 आणि हे 20 इकडे गुणाकारामध्ये येईल म्हणजे 60 गुणिले 20 बरोबर 200 अधिक M. हा गुणाकार येईल 1200 बरोबर 200 अधिक M. तर हे 200 1200तून मायनस करा म्हणजेच M बरोबर उत्तर येईल 1000 मीटर. तर पुलाची लांबी असेल 1000 मीटर पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आहे 1 दिवस म्हणजे किती सेकंद. म्हणजे तुम्हाला फक्त 60 गुणिले 60 गुणिले 24 इतका गुणाकार करायचा होता आणि उत्तर येतं 86,400 पर्याय क्रमांक C. त्यानंतर विसंगत जोडी विचारले तर 2ला 16 दिले, 1ला 1च आहे, 3ला 81 आणि 4ला 64. तर या ठिकाणी पहा 2चा 4था घातांक 16 येतो, 1चा 4था घातांक 1 येतो, 3चा 4था घातांक 81 येतो, 4चा मात्र 3रा घातांक 64 आहे म्हणून वेगळा आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर बरेच काही सोपे सोपे प्रश्न आहेत. 10 सेमीचं 2 मीटरशी म्हणजे 200शी गुणोत्तर 1/20 पर्याय 1. तर यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे घन आकृत्या आणि या ठिकाणी आपल्याला गडद दिसावं म्हणून आपण या घन आकृत्या काढून घेतलेल्या आहेत. तर या घन आकृतीमध्ये हा प्रश्न सेकंदामध्ये सोडवण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया तुम्ही वापरू शकतात. तर 1 3 2 6 2 3 3 4 5 आणि 1 3 5. तर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की 5च्या विरुद्ध कोणता अंक असेल. तर पहा जनरली जर आपण पाहिलं तर 2 आणि 3 या ठिकाणी दिसतं, तर 2 आणि 3 इथं पण दिसतं. 2 आणि 3 सोबत 1 दिसत असेल आणि 2 आणि 3 सोबत 6 दिसत असेल तर नक्कीच या ठिकाणी खालच्या बाजूला म्हणजे 6च्या विरुद्ध हा 1 अंक असणार आहे. लक्षात घ्या 6च्या विरुद्ध कोणता अंक असेल, 1 अंक असेल. त्यानंतर जर आपण पाहिलं या ठिकाणी पहा आता 3 आणि 6 आपल्याला दिसतंय, हे 3 आणि 6. तर 3 आणि 6च्या विरुद्ध म्हणजे लगतला 4 आहे आणि 3 आणि 6च्या लगत 2 आहे म्हणजे 4च्या विरुद्ध. तर 4च्या विरुद्ध या ठिकाणी 2 हा अंक असला पाहिजे. तर पहा जर आपण जोड्या जर पाहिल्या तर आता 1च्या विरुद्ध या ठिकाणी 6 आलेला आहे, 1च्या अपोजिट 6, 4च्या अपोजिट 2 म्हणजे आता जो राहिलेला अंक असणार आहे 5 आणि 3 हे एकमेकाच्या अपोजिट असतील, 5 आणि 3. आणि आपल्याला हेच विचारले की 5च्या विरुद्ध कोणता अंक असेल तर 3 पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न
पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी वेन आकृत्या दिलेल्या आहेत आणि वेन आकृत्यामध्ये 3 शब्द आपल्याला दिलेले आहेत, गाजर, अन्न आणि भाजी. तर पहा, अन्न या घटकामध्ये गाजर पण येतात आणि भाजी पण येतात. म्हणजे या ठिकाणी पहिला कन्सेप्ट क्लिअर आहे की एका वर्तुळामध्ये हे 2 असले पाहिजेत. आता प्रश्न असा आहे की गाजर आणि भाजी. तर गाजर आणि भाजी, तर भाजी आणि गाजर हा वेगवेगळा भाग आहे, कारण भाजी ही कोणती पण असू शकते, गाजर हे विशिष्ट आहे आणि गाजर ही भाजी नाही. त्यामुळे या ठिकाणी एकाच वर्तुळामध्ये हे 2 सेपरेट दाखवले जातील. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बी असू शकेल. यानंतर पुढचा प्रश्न, आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? तर पहा, आपण जर फक्त या आकृतीचा विचार केला, म्हणजे आपण वरची आकृती या ठिकाणी ड्रॉ पण करूयात, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर या आकृतीमध्ये या 2 रेषा आहेत अशा. तर याला जर नंबर दिला 1, 2, 3, तर या ठिकाणी एकूण 6 त्रिकोण होतील. आणि जर आता आपण मोठी आकृती काढली, तर पहा, या रेषा इथंच आहेत अशा, परंतु हे आपल्याला गृहीत धरायचं नाही. तर याला आपण 1, 2 आणि 3 नाव देऊयात. तर हे एकूण 6, म्हणजे 6 आणि 6 असे एकूण 12 त्रिकोण होतील. परंतु हा जो एक त्रिकोण आहे, हा या ठिकाणचा, तो या ठिकाणी ऑलरेडी मोजला गेला आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, आकृती जर दाखवलं तर हा एक त्रिकोण हा यासोबत पण मोजला गेला आणि यासोबत पण, म्हणजे 2दा झाला आहे. म्हणजे तो एक वजा करूयात आणि 12 मधून 1 गेल्यानंतर उत्तर असेल मग 11 त्रिकोण, म्हणजेच पर्याय बी. 11 त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत. तर भेटूया लवकरच पुढील नवीन पेपरसह, नवीन व्हिडिओसह. चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून महाराष्ट्रातील कोणताही पेपर झाला तर तुम्हाला या चॅनलवर स्पष्टीकरणसह पाहायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.